नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 12 एप्रिल 2024 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमध्ये स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून ज्या काही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। आजच्या डिस्कशनमध्ये आपण या ठिकाणी मराठवाडा, खाद्यतेल आयात, टोन्स नदी, काला आजार, INCB इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, क्रेडिट ठेव गुणोत्तर आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली यावर आधारित जे काही आपल्या न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती मराठवाड्या संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। मराठवाड्याच्या 3 जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा, विदर्भात अवकाळी गारपीट अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। मागच्या 2-3 दिवसापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही अवकाळी पाऊस आहे आणि त्याबरोबर येणारी जी काही गारपीट आहे यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे आणि मागच्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यामध्येही अवकाळी पाऊस पडलेला आहे। खास करून जो काही बीड जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे आणि एकूण तशा प्रकारची ती न्यूज आहे। सरळ या ठिकाणी न्यूज ॲज इट इज जरी आपल्यासाठी महत्त्वाची नसली तर या न्यूजचा आधार घेऊन जे काही आपल्याचे प्रश्न बनतात ते प्रश्न पाहूया। मराठवाड्यातील हवामान प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे आहे अशा प्रकारचा भूगोलचा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे जो काही आपला मराठवाडा आहे, आपल्या मराठवाड्यातील जे काही हवामान आहे ते सूक्ष्म आणि उष्ण पद्धतीचे आहे। उष्ण म्हणजे या ठिकाणी जे काही तापमान आहे ते अधिक असते आणि सूक्ष्म म्हणजे या ठिकाणी हवेमध्ये जे काही बाष्पाचे प्रमाण आहे ते खूपच कमी असते, म्हणजे जी या ठिकाणची जी काही हवा आहे ती कोरडी असते। मग अशा प्रकारचं हवामान आपल्याला आपल्या मराठवाड्यामध्ये दिसते। पाहूया प्रश्न क्रमांक 2। खालीलपैकी कोणती पर्वतराजी मराठवाड्याच्या पश्चिमेस लागून आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे जो काही आपला महाराष्ट्र आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या पश्चिम भागामध्ये या ठिकाणी आपल्याला पश्चिम घाट, ज्याला की आपण सह्याद्री म्हणतो, तो घाट या ठिकाणी दिसतो, ती पर्वतरांग या ठिकाणी आपल्याला दिसते। तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। पुढे एका मॅपच्या माध्यमातून जो काही आपला महाराष्ट्र आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे जे काही भौतिक भूगोल आहे किंवा ज्याला की आपण फिजिकल जिओग्राफी म्हणतो ते या ठिकाणी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया। ते या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी हा जो एरिया आहे तो पूर्ण पश्चिम घाटाचा एरिया आहे। या भागामध्ये आपल्याला सह्याद्री डोंगररांग दिसते। या ठिकाणी कोकणचा एरिया येतो आणि या ठिकाणी हा जो एरिया आहे तो आहे आपला मराठवाड्याचा एरिया आणि या ठिकाणी आपला पश्चिम महाराष्ट्राचा भाग येतो। मग या ठिकाणी जो काय मराठवाड्याचा इतिहास जर आपण पाहिला तर मराठवाड्याचा इतिहास आणि भूगोल या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। इतिहासाची जर चर्चा केली तर मराठवाड्यावर निजामाचे राज्य होते आणि भूगोलमध्ये मराठवाड्यामधील सर्वात मोठा डॅम तो कोणता आहे, तो आहे नाथसागर, जो की पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ते स्थित आहे आणि गोदावरी नदीवर ते बांधण्यात आलं आहे। या ठिकाणी मराठवाड्यामध्ये तुम्ही अजंताच्या रेंजेस पाहू शकताय, म्हणजे अजंताचे जे काही डोंगर रांगा आहे ज्या ठिकाणी जगप्रसिद्ध अजंता लेणी, वेरूळच्या लेण्याही या ठिकाणी आपण पाहू शकतो। त्याचप्रमाणे बालाघाटच्या डोंगर रांगा यावर मागच्या काही वर्षामध्ये आयोगाने प्रश्नही विचारले आहेत। या डोंगर रांगा, त्याचबरोबर या डोंगर रांगाच्या मधून कोणती नदी वाहते अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने मागच्या काही दिवसामध्ये फ्रेम केले आहेत आणि त्यावर ते प्रश्न विचारले आहे। त्यासाठी जेव्हा केव्हा आपण डोंगर रांगा, नद्या, पर्वत प्रणाली याचा अभ्यास करत असतो तेव्हा मॅपच्या माध्यमातून तो अभ्यास झाला पाहिजे, ज्याच्या माध्यमातून जी काही आपली स्टडी आहे ती चांगल्या प्रकारे होते आणि इफेक्टिव्ह ही होते। चलूया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे खाद्यतेल आयाती संदर्भात। सर्वप्रथम त्या संदर्भात न्यूज पाहूया। खाद्यतेल आयातीत 17% घट अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 3 वरती तुम्हाला दिसून जाईल। सरळ या ठिकाणी जो काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारताच्या खाद्यतेलाच्या आयातीचा सर्वात मोठा स्रोत कोणता देश आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही भारत देश आहे तो मोठ्या प्रमाणावर खाद्यतेलाची इतर देशांमधून आयात करत असतो। या ठिकाणी सर्वात जास्त आयात आपण मलेशिया या देशामधून करतो आणि या ठिकाणी सर्वात जास्त आयात कोणत्या प्रकारच्या खाद्यतेलाची आपण करतो तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की पाम तेल जे आहे त्याची सर्वात जास्त आयात आपण या ठिकाणी मलेशियामधून करतो आणि खाद्यतेलाची ही आयात सर्वात जास्त आपण मलेशियामधूनच करतो। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर राहील
पर्याय ए आणि प्रश्न क्रमांक 4 जो आहे तोही या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए। अशा प्रकारे या ठिकाणी तो प्रश्न या ठिकाणी पाहिला। पाहूया आता आपला पुढचा प्रश्न। टोन्स नदीबद्दल खालील विधाने विचारात घ्या अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी विधान क्रमांक 1, टोन्स नदीचा उगम उत्तराखंडमधील बंदरपंच या पर्वतात होतो। विधान 2, ही यमुना नदीची सर्वात मोठी उपनदी आहे। विधान क्रमांक 3, पौंग धरण हे हिमाचल प्रदेशातील टोन्स नदीवरील पृथ्वी भरण म्हणजे मातीचे धरण आहे। अशा प्रकारचं आपलं विधान क्रमांक 3 या ठिकाणी आहे। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नामध्ये जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय बी, केवळ विधान क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे। जी काही टोन्स नदी आहे तिचे जे उगम जर आपण पाहितला, या नदीचा उगम हिमालयामध्ये होताना दिसतो। म्हणजे या ठिकाणी उत्तराखंडमधील बंदरपंच या पर्वत रांगेमध्ये या ठिकाणी टोन्स नदीचा उगम न होता तो हिमालयामध्ये होतो। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यानंतर जर टोन्स नदीची एकूण आपण चर्चा केली मित्रांनो, तर या ठिकाणी जी टोन्स नदी आहे तिच्या 2 उपनद्या आहेत, ज्यामध्ये एक नदी आहे जिचं की नाव आहे आसन नदी व दुसरी नदी आहे पब्बा नदी। मग अशा प्रकारे या 2 नद्या टोन्स या नदीच्या उपनद्या आहेत। या ठिकाणी जी टोन्स नदी आहे या टोन्स नदीवर इचरी नावाच्या धरणाची निर्मिती उत्तराखंडमध्ये करण्यात आलेली आहे। आणि पुढे जर आपण चर्चा केली तर टोन्स ही यमुना नदीची उपनदी आहे, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। टोन्स नदीचे जे काही खोरे आहे या खोऱ्यामध्ये काही समुदाय दिसतात, ज्यामध्ये आपणाला जैनसारी आणि भोतिया अशा प्रकारचे 2 समाज या ठिकाणी आपण पाहू शकतो। टोन्स नदीची जर आपण या ठिकाणी एकूण लांबी पाहितली तर ती आपल्याला 200 किलोमीटर असले दिसते आणि यमुना नदीची सर्वाधिक लांबी असलेली आणि सर्वाधिक महत्त्वपूर्ण नदी म्हणून या ठिकाणी आपण टोन्स नदीकडे पाहतो। हिमाचल प्रदेशामध्ये जे काही पौंग धरण आहे, जे की एक महत्त्वपूर्ण धरण आहे, ते टोन्स या नदीवर नसून ते बियास या नदीवर आहे। हाही पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो जे काही आपली टोन्स नदी आहे तिचा उगम या ठिकाणी हिमालयामध्ये होतो। या म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 चुकीचे ठरतं। विधान क्रमांक 2 ही यमुनेची सर्वात मोठी उपनदी आहे, अगदी बरोबर आहे। आणि विधान क्रमांक 3 या ठिकाणी चुकीचे आहे। टोन्स नदीवर या ठिकाणी इचरी नावाचे धरण आहे, पौंग नावाचे धरण नाहीये। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। तत्पूर्वी टोन्स जी नदी आहे तिला मॅपच्या माध्यमातून या ठिकाणी आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय यमुनोत्री ग्लेशियर आहे, ज्या ठिकाणी आपल्याला यमुना नदीचे उगमस्थळ दिसते। त्यानंतर यमुना नदीच्या पश्चिमेला या ठिकाणी आपल्याला टोन्स नदीचे उगमस्थळ दिसते, जे की हिमालयामध्ये आहे। पुढे ती जाऊन यमुना नदीला या ठिकाणी भेटते। मग अशा प्रकारे यमुना नदीची सर्वात महत्त्वपूर्ण उपनदी जर तुम्हाला प्रश्न विचारला तर टोन्स नदी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आणि जी यमुना नदी आहे पुढे जाऊन ती या ठिकाणी गंगा नदीला भेटते। आणि अशा प्रकारे या ठिकाणी महत्त्वपूर्ण नद्यांची जी काही शृंखला आहे ते तुम्ही या मॅपच्या माध्यमातून पाहू शकताय। या ठिकाणी गोमती नदी आहे, गंडक आहे, घागरा आहे। या सर्वच्या सर्व नद्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत। आणि नद्यांचा अभ्यास करताना अशा प्रकारचे मॅप हे आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरतात, खूपच इफेक्टिव्ह ठरतात। त्यांचा अभ्यास या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे केला पाहिजे। चलूया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो काय आपला प्रश्न आहे तो आहे या ठिकाणी काला आजारावर आधारित। या ठिकाणी सरळ जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। काला आजारबद्दल खालील विधाने विचारात घ्या अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 हे लिस्मन्सी वंशाच्या जीवाणूमुळे होते। पर्याय बी हे संक्रमित मादी फ्लेटोमाइन सँडफ्लायच्या चाव्याद्वारे पसरते। आणि शेवटचा जो काही आपलं विधान आहे विधान क्रमांक 3 याला काळा ताप असेही म्हणतात, कारण यामुळे त्याचा जो काही रंग आहे तो या ठिकाणी काळा होताना आपल्याला दिसतो। तर सर्वप्रथम तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही काला आजार आहे तो या ठिकाणी त्याचं जे कारक आहे होण्याचं मुख्य कारण काय आहे तर प्रोटोझोन पॅरासाइट या प्रजातीमुळे या ठिकाणी किंवा या पॅरासाइटमुळे या ठिकाणी हा काला आजार होतो। या ठिकाणी जो काही काला आजार आहे याचा प्रसाराचं मुख्य कारण म्हणजे ते आहे फिमेल सँडफ्लाईज। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 2 अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 1 या ठिकाणी चुकीचे विधान
आहे आणि हा जो काला आजार आहे तो प्रामुख्याने जो काही विषुववृत्तीय पट्टा आहे आपल्या पृथ्वीच्या या भागामध्ये प्रामुख्याने तो आढळतो। इतर भागामध्ये याचे प्रमाण खूपच कमी प्रमाणात असलेले आपल्याला दिसते। या ठिकाणी काला आजाराची जी काही लक्षणे आहेत ती जर लक्षणे आपण पाहितली तर या लक्षणामध्ये ताप असेल, वजन कमी होणे, अशा प्रकारची प्रामुख्याने लक्षणे या ठिकाणी काला आजाराची आपल्याला असलेली दिसतात। अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ 2 हे जे विधान आहे ते बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 7। प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रक मंडळ ज्याला की आपण इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड असे म्हणतो त्या बोर्ड संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रक मंडळाविषयी खालील विधाने विचारात घ्या। ज्यामध्ये विधान क्रमांक 1 संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय औषध नियंत्रण अधिवेशनाच्या अंमलबजावणीसाठी ही एक स्वतंत्र अर्धन्यायिक संस्था आहे। अशा प्रकारचं मित्रांनो या ठिकाणी आपलं विधान क्रमांक 1 आहे। त्यानंतर विधान क्रमांक 2 यात 13 सदस्य असतात जे आर्थिक सामाजिक परिषदेद्वारे निवडले जातात जे सरकारी प्रतिनिधी म्हणून काम करतात। अशा प्रकारचं आपलं विधान क्रमांक 2 आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड आहे त्याविषयी जर चर्चा केली तर त्याची जी काही स्थापना आहे ती स्थापना 1986 साली झालेली आहे आणि ती युनायटेड नेशनच्या एका कन्व्हेन्शननुसार ती झालेली आहे, एका करारानुसार ती झालेली आहे। या ठिकाणी या संस्थेचा जर आपण दर्जा पाहितला तर ती एक स्वतंत्र अर्धन्यायिक म्हणजे क्वाशी ज्युडिशियल संस्था आहे। हेही पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। या ठिकाणी ही संस्था स्थापन करण्याचं महत्त्वाचं कार्य म्हणजे जे काही विविध देश आहेत त्यांच्यामध्ये सहकार्य निर्माण करणे, ज्याच्या माध्यमातून जे काही मेडिकलसाठी आवश्यक असणारे जो काही औषधाचा पुरवठा आहे तो सुरळीत व्हावा, पुरेशा प्रमाणात व्हावा, हा या ठिकाणी त्यामागचा मुख्य उद्देश दिसतो। या ठिकाणी या संस्थेचे सदस्य देश जर पाहितले तर ते आहेत 13 जे की या ठिकाणी इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिलकडून निवडले जातात। हे जे पॉईंट आहे ते सर्व आपले महत्त्वाचे आहेत। म्हणजेच या ठिकाणी जे काही आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 त्याचं योग्य उत्तर या ठिकाणी बी राहील। केवळ 2 क्रमांकाचे जे काही उदाहरण आहे ते या ठिकाणी आपले बरोबर विधान आहे। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। आपला जो काही पुढचा प्रश्न आहे तो आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे संदर्भात। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 8 संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ज्याला की आपण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल म्हणतो या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते खास करून UPSC आणि MPSC जे काही विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत। आणि सुरुवातीचे जे काही आपण प्रश्न पाहितले जे की लोकसत्ता न्यूजपेपरच्या बेसिसवर आधारित होते ते सर्व प्रकारच्या सरळ सेवा असेल, MPSC असेल, UPSC असेल या सर्वांसाठी महत्त्वाचे होते। परंतु खास करून UPSC आणि MPSCचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतात ते खूपच महत्त्वाचे असतात। सरळ या ठिकाणी प्रश्नामध्ये जे काही आपली विधानं आहेत ते विधानं पाहूया। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदची प्राथमिक जबाबदारी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे ही आहे। त्यानंतर विधान क्रमांक 2 परिषदेचे अध्यक्षपद दर महिन्याला 5 स्थायी सदस्यामध्ये फिरते। विधान 3 स्थायी नसलेले सदस्य 5 वर्षासाठी निवडले जातात। अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी एकूण 3 विधाने आहेत। तर या ठिकाणी जर आपण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी जर चर्चा केली तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची जी काही स्थापना आहे ती 1945 साली झालेली आहे, जी की युनायटेड नेशनच्या एका चार्टरनुसार एका कलमानुसार ती झालेली आहे। या ठिकाणी जे काही आपले युनायटेड नेशन आहे ज्याला की आपण संयुक्त राष्ट्रसंघ म्हणतो त्या संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख 6 अंग आहेत आणि या 6 अंगापैकी एक अंग म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल ज्याला की आपण संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद असे म्हणतो। जे इतर 5 अंग आहेत त्यामध्ये आपण सर्वसाधारण सभा ज्याला की आपण जनरल असेंब्ली असे म्हणतो। त्यानंतर जर आपण पाहितलं दुसरी आहे आर्थिक सामाजिक परिषद ज्याला की आपण इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल असे म्हणतो। नंबर 3 वर आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आणि नंबर
4 वर या ठिकाणी आपल्याला विश्वस्त परिषद ट्रस्टी काउन्सिल दिसते आणि नंबर 5 वर या ठिकाणी आपल्याला संयुक्त राष्ट्राचे जे काही सचिवालय आहे ते सचिवालय दिसते आणि या ठिकाणी नंबर 6 वर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल अशा प्रकारचे प्रमुख 6 अंग या ठिकाणी आपल्याला संयुक्त राष्ट्र संघाचे दिसतात। या 6 अंगापैकी एक अंग म्हणजे या ठिकाणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, हाही पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। पुढे जर आपण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल जर चर्चा केली, याचे जे काही हेडक्वार्टर आहे ते मित्रांनो न्यूयॉर्क या ठिकाणी आहे। युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे एकूण 15 सदस्य देश आहेत, ज्यापैकी जे 5 देश आहेत ते स्थायी आहेत, परमनंट आहेत, यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल होत नाही आणि उरलेले जे 10 देश आहेत ते आहेत अस्थायी देश, नॉन परमनंट। म्हणजेच या ठिकाणी या 10 देशांची प्रत्येक 2 वर्षांनी निवड केली जाते आणि प्रत्येक 1 वर्षांनी या 10 पैकी 5 देशांना या ठिकाणी निवडून युनायटेड नेशन सुरक्षा परिषदेवर या ठिकाणी पाठवले जाते। हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। हे जे इतर 10 देश या ठिकाणी निवडले जातात ते प्रादेशिक किंवा रिजनल बेसिसवर निवडले जातात। फॉर एक्झाम्पल साऊथ एशियामधून एक, मिडल एशियामधून एक, अशा प्रकारचं प्रतिनिधित्व या ठिकाणी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलवर या अस्थायी सदस्यांना दिलं जातं। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ एक, म्हणजेच या ठिकाणी केवळ विधान क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे, विधान क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचे आहे, विधान क्रमांक 3 ही या ठिकाणी चुकीचे आहे। पाहूया आजचा आपला प्रश्न क्रमांक 9 जो की या ठिकाणी क्रेडिट ठेव गुणोत्तरा संदर्भात आहे। इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन आहे। सर्वप्रथम आपल्याला क्रेडिट ठेव गुणोत्तर म्हणजे काय याविषयी माहिती असणं आवश्यक आहे। ते जर तुम्हाला माहिती असेल तर हा कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन तुम्ही इझिली या ठिकाणी सॉल्व्ह करू शकताय। सर्वप्रथम क्रेडिट ठेव गुणोत्तर नेमकं काय आहे हे या ठिकाणी समजून घेऊया। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण SBI बँक घेऊया। आता या ठिकाणी SBI बँक ग्राहकांना कर्ज देते आणि त्यांचे जे कस्टमर आहेत त्यांच्याकडून ठेवीच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर ठेवीही स्वीकारते, पैसाही स्वीकारते। या ठिकाणी जर जे काही बँकेकडून SBI कडून जे काही एकूण कर्ज त्यांच्या ग्राहकांना दिले आहे त्या कर्जाला जर एकूण ठेवीने या ठिकाणी भाग जर दिला तर या ठिकाणी आपल्याला क्रेडिट ठेव गुणोत्तर भेटते। ते कसे तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल SBI ने 100 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे आणि SBI कडे या ठिकाणी 110 कोटी रुपये ठेवीच्या स्वरूपात जमा झालेले आहेत। मग या ठिकाणी जे काही गुणोत्तर बनतं ते बनतं 10:11, म्हणजे हा जो रेशो आहे या रेशोच्या माध्यमातून आपण असं समजू शकतो की जी काही SBI आहे त्यांच्याकडे एकूण ठेवी किती जमा झाल्या आणि या एकूण ठेवीच्या किती टक्के त्यांनी या ठिकाणी व्याजाने पैसा दिला आहे। जर जास्त टक्के व्याजाने पैसा दिला असेल तर या ठिकाणी बँकेची जी काय आर्थिक स्थिती आहे ती चांगल्या प्रकारची आहे असे आपण म्हणतो। म्हणजे बँकेला मिळणारे जे काही उत्पन्न आहे ते चांगल्या प्रकारचं आहे, बँक चांगल्या प्रकारे कार्य करत आहे असा त्याचा या ठिकाणी अर्थ होतो। प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर राहील पर्याय सी, बँकेने तिच्या एकूण ठेवीशी वितरित केलेल्या कर्जाचे जे काही गुणोत्तर असते त्याला आपण क्रेडिट ठेव गुणोत्तर असे म्हणतो। पाहूया मित्रांनो आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की या ठिकाणी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली या संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। CDOM ही चीनने विकसित केलेली प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे, तर आयर्न डोम ही इस्रायलने विकसित केलेली तत्सम यंत्रणा आहे। विधान 2, आयर्न डोम हा CDOMचा सागरी प्रकार आहे, विशेषतः नौदल संरक्षण कार्यासाठी डिझाइन केलेला आहे। विधान 3, CDOM आणि आयर्न डोम या दोन्ही हवाई संरक्षण प्रणाली आहेत। CDOM इस्रायल आणि आयर्न डोम चीनने विकसित केले आहे। अशा प्रकारचे एकूण 3 विधान मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर आहेत। या ठिकाणी जे विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी चुकीचे आहे, विधान क्रमांक 2 चुकीचे आहे आणि विधान क्रमांक 3 ही या ठिकाणी चुकीचे असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय डी, वरील सर्व या ठिकाणी चूक आहे। सर्वप्रथम तुम्हाला माहिती असलं पाहिजे क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली म्हणजे काय। तर मित्रांनो फॉर एक्झाम्पल या ठिकाणी X आणि Y असे 2 देश घेऊया। या ठिकाणी X जो देश आहे तो Y या देशावर आक्रमण करत आहे, परंतु या ठिकाणी Y या देशाकडे जर क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली असेल तर या ठिकाणी X या देशाकडून जे काही रॉकेट Y या देशावर लॉन्च करण्यात आले आहेत ते हवेतच नष्ट केले जातात आणि अशा प्रकारची प्रणाली ज्या देशाकडे असते
त्या देशाला आपण क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली असलेला देश म्हणतो किंवा अशा प्रकारची जी काही व्यवस्था आहे त्याला आपण क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली असे म्हणतो। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 12 एप्रिलचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षे संदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।